नमस्कार. संत गोरबा काका समाचार न्यूज चॅनलमध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे. की 13 जुलै 2026 रोजी संत गजानन महाराज यांची पालखी डोकी तालुका जिल्हा धाराशिव येथे आली. त्यावेळी सर्व भक्तांनी व तेथील पंचक्रोशीतील भाविक भक्तांनी त्यांचे सहर्ष स्वागत केले व त्यावेळी तेथे हजारो भाविक उपस्थित होते. दरवर्षीप्रमाणे ह्याही वर्षी तेरणा शेतकरी सहकारी साखर कारखाना ढोकी तालुका जिल्हा धाराशिव येथे ही दिंडी येत असते. या दिंडीचा इतिहास जर पाहिला तर 21 जून 2026 रोजी ह्याचे प्रस्थान शेगाव येथून झाले. शेगाव ते पंढरपूर असा प्रवास करणारी दिंडी आहे. आणि ह्या दिंडीचे एक वैशिष्ट्य शिस्तबद्ध दिंडी म्हणून आपण त्यांचा उल्लेख केला जातो. ही एकमेव अशी दिंडी आहे की पायी जाते आणि पायी येते. जाताना 750 किलोमीटरचा प्रवास व येताना 550 किलोमीटरचा, असा 1300 किलोमीटरचा प्रवास ही दिंडी करत असते. आणि या दिंडीचे एक वैशिष्ट्य आहे की अशी शिस्त कुठेच नाही, सर्व व्यवस्थित असे असते. सरासरी 1000 ते 1500 भाविक या दिंडीवर सतत चालत असतात. हे सरासरी 1968 पासून ही दिंडीची सुरुवात झालेली आहे असे आपल्याला गुगल माध्यमातून अशी आपण माहिती घेतलेली आहे. आपण विचार केला तर शेगाव येथून प्रस्थान करून नागझरी, ढवा, शिरपूर, जैन, नरसी, नामदेव, औंढा, नागनाथ, गंगाखेड, परळी, वैजनाथ, अंबाजोगाई, तेर, तुळजापूर, सोलापूर, माचनूर आणि मंगळवार मार्गे पंढरपूरला ही दिंडी पोचते. व एकादशीच्या 2 दिवस आधी म्हणजे 23 जुलै रोजी तिथे पोचते. व त्यानंतर जवळपास एक 4-5 दिवसानंतर ही दिंडी निघते. आणि त्याचा परतीचा मार्ग आरण, कुर्मदास, बार्शी, कुंथलगिरी, कपिलधारा, शहागड, जालना, न्हावा, सिंदखेड राजा, लोणार, मेहकर आणि खामगाव मार्गे पुन्हा शेगाव येथे संपतो. अशा ह्या दिंडीचा प्रवास आहे. आणि हे आपण पाहू शकतो की तेथील भाविक भक्त जे दिंडीवर येतात की किती शिस्त आहे. एकदम असं लाईनीमध्ये ते पायी प्रवास करतात. आणि खरोखरच अशी दिंडी जे काही मानदिंडी आहेत त्यापैकी या दिंडी गणली जाते. धन्यवाद.